नमस्कार मित्रांनो, मी सदाशिव पाटील आणि यूट्यूब चॅनलचं नाव आहे सदाशिव पाटील सर एज्युकेशन अँड काउन्सिलिंग आणि आपलं सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, परीक्षा अंतिम टप्प्यात आलेलीच आहे. आपण मागच्या व्हिडिओपासूनच आता कंटिन्यूस करणार आहोत की तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये 26 गुण हे वस्तुनिष्ठ आणि 14 गुण हे दीर्घोत्तरी. मित्रांनो, 26 गुण मिळवण्यासाठी तुम्ही पाठ्यपुस्तकाचं निश्चितच जास्तीत जास्त वाचन केलेलं आहे. मात्र या 14 गुणांचे 6 गुणांसाठी भौगोलिक कारण आणि 8 गुणांसाठी सविस्तर उत्तरे यामध्ये तुम्हाला तुम्ही केलेल्या अभ्यासाचं उपयोजन, याचाच अर्थ तुमची सर्जनशीलता त्याच्यामध्ये येणं फार महत्त्वाचे आहे. मुळात त्याची उत्तरं, प्रत्येक उत्तराला मार्क्स किती असतात आणि मग त्या गुणांनुसार त्या उत्तराची अपेक्षा काय असते, मग कशा पद्धतीनं तुमचे मुद्देसूद उत्तर आलं पाहिजे, यासाठी हे दोन्ही भाग तुमच्या दीर्घोत्तरी उत्तरांसाठी केलेले आहेत. आणि त्याच्यातला पहिला भाग आपण भौगोलिक कारणं लिहा आणि सरावासाठी भौगोलिक कारणं मागच्या भागामध्ये दिलेली होती. आज आपण विचार करणार आहोत तुमच्या कृतीपत्रिकेतला अत्यंत महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न आहे, सविस्तर उत्तरे लिहा कोणती 2. मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो की तुमच्या संपूर्ण पाठ्यपुस्तकामध्ये 9 धडे आहेत आणि या 9 धड्यांमध्ये प्रत्येक धड्याखाली जे स्वाध्याय आहेत त्यातला कुठलाही एक प्रश्न तुम्ही निवडला आणि त्या प्रश्नाची जरी तयारी केलीत तरी 9 प्रश्न तुमचे होतात आणि तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं त्यापैकी 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला अंतिम बोर्डच्या परीक्षेमध्ये लिहिता येऊ शकतात. आता यासाठी आपण काही पहिल्यांदा महत्त्वाचे प्रश्नोत्तरांवर चर्चा करू. तुम्हाला त्याचं उत्तरासह मार्गदर्शन करेन, पॉईंट्ससह मार्गदर्शन होईल आणि नंतर तुम्हाला सरावासाठी काही महत्त्वाचे प्रश्न दिले जातील की जेणेकरून तुम्हाला 2 प्रश्नांची उत्कृष्ट उत्तरं लिहिता येतील. चला मग आपण या ठिकाणी सुरुवात करूया. पहिला प्रश्न मी घेतोय, भारत आणि ब्राझील या 2 देशांच्या मासेमारी व्यवसायामध्ये असलेलं साम्य आणि फरक स्पष्ट करा. मित्रांनो बघा, साम्यासाठी 2 गुण आहेत आणि फरकसाठी 2 गुण आहेत. पार्श्वभूमी तुमच्या लक्षात आहे की भारत आणि ब्राझील हे दोन्ही मिश्र अर्थव्यवस्थेचे किंवा विकसनशील अर्थव्यवस्थेचे देश आहेत आणि या दोन्ही देशांमध्ये प्राथमिक व्यवसायांवर जास्त भर दिला जातो. मासेमारी व्यवसाय हा दोन्ही देशांतला एक प्रमुख प्राथमिक व्यवसायांमध्ये येतो. आपण साम्य दोन्ही देशांचं पहिल्यांदा बघू की दोन्ही देशांना महासागराचं सानिध्य लाभलं आहे आणि त्यामुळे किनारपट्टीवर होणारी मासेमारी आणि सागरामध्ये होणारी मासेमारी हे ब्राझील आणि भारत दोन्ही देशांमध्ये चालते. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये खोल समुद्रामध्ये मासेमारी केली जातेच. पुढचा मुद्दा आहे की हे दोन्ही देश विकसनशील अवस्थेत असल्यामुळे या दोन्ही देशांमध्ये मासेमारीसाठी वापरली जाणारी तंत्र आणि साधनं हे काही प्रमाणात समपातळीवर असतात. आणि चौथा मुद्दा आपण साम्यदर्शक मांडू की या दोन्ही देशांमधील स्थानिक अर्थव्यवस्थेमध्ये मासेमारी व्यवसाय महत्त्वाचा ठरतो. आता आपण फरकाकडे जाऊ आणि या फरकाचे मुद्दे मांडताना पहिला मुद्दा आपण असा मांडू की भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांमध्ये जरी मासेमारी होत असली तरी मासेमारी करणाऱ्या लोकांच्या संख्येमध्ये प्रचंड तफावत आहे. भारतामध्ये खूप मोठी लोकसंख्या मासेमारीमध्ये आहे, तर भारताच्या तुलनेनं ब्राझीलमध्ये मासेमार बांधवांची संख्या कमी आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा घेऊ की भारतातील बरीचशी मासेमारी ही पारंपरिक साधनांच्या किंवा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केली जाते, तर ब्राझीलमध्ये काही प्रमाणात आधुनिक तंत्रज्ञान वापरलं जातं. हा दुसरा मुद्दा आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या मुद्द्याकडे जाऊ मित्रांनो की भारतामध्ये नदी, धरण, तलाव, सरोवरं अशा पाण्यांमध्ये गोड्या पाण्याची म्हणजेच अंतर्गत मासेमारी केली जाते, तर ब्राझीलमधल्या प्राकृतिक रचनेचं थोडीशी प्रतिकूलता लक्षात घेता अंतर्गत मासेमारी किंवा गोड्या पाण्याची मासेमारी अत्यंत अल्प प्रमाणात आहे. आणि त्यानंतर शेवटच्या मुद्द्याकडे आपण जाऊ की ब्राझीलच्या
अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर उष्ण प्रवाहांचं मिलन असल्यामुळे त्या ठिकाणी प्लवंग किंवा प्लॅन्क्टन निर्मिती होते आणि मोठ्या प्रमाणात मासेमारीसाठी अनुकूल स्थिती होते. मात्र भारतामध्ये अशा प्रकारचं कोणतंही अनुकूल कारण नसतानाही इथल्या परिस्थितीनुसार मोठ्या प्रमाणात भारतीय लोक मासेमारी करतात. तर असे हे फरकाचे 4 मुद्दे आणि साम्याचे 4 मुद्दे तुमचं संपूर्ण उत्तर सुशोभित करते आणि सगळे गुण मिळू शकतात. आपण अशाच एका दीर्घोत्तरी प्रश्नाकडे वळताना दुसऱ्या प्रश्नाचा विचार करू की क्षेत्रभेटी दरम्यान कचऱ्याचं व्यवस्थापन कसं कराल. मित्रांनो, क्षेत्रभेट म्हणजे काय हे पहिलं स्टेटमेंट तुम्हाला द्यावंच लागेल की एखाद्या क्षेत्राला प्रत्यक्ष भेट देऊन त्या ठिकाणच्या भौगोलिक आणि सांस्कृतिकचा अभ्यास करणे आणि अशा भौगोलिक सांस्कृतिक घटकांचा तिथल्या मानवी जीवनावर झालेला परिणाम अभ्यासणं. मग अशी क्षेत्रभेटीस जाताना एक शालेय विद्यार्थी म्हणून आपण इतर पर्यटकांसमोर एक चांगला आदर्श निर्माण केला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कचऱ्याचं व्यवस्थापन. मित्रांनो, आपण ज्या ठिकाणी क्षेत्रभेटीसाठी जाणार आहात तिथे तुम्ही कचऱ्याच्या व्यवस्थापनाचा पूर्ण विचार करूनच जाणं आवश्यक आहे आणि त्यासाठी अगोदरच आपले नियोजन असलं पाहिजे. मग काय उत्तरामध्ये मुद्दे येतात तर पहिल्यांदा आपण क्षेत्रभेटीत जाताना गोणी किंवा मोठ्या प्लास्टिकच्या पिशव्या सोबत नेल्या पाहिजे की ज्याच्यामध्ये आपण केलेला कचरा व्यवस्थित रीतीनं सामावला जावा आणि क्षेत्रभेट पूर्ण झाल्यानंतर परतीच्या प्रवासात तो आपल्यासोबत असला पाहिजे आणि योग्य ठिकाणी ते ठेवलं पाहिजे. त्यानंतर कचरा न पसरण्यासंदर्भातली दक्षता केवळ आपणच घेऊन चालणार नाही तर इतरांना सुद्धा आपल्या माध्यमातून हा संदेश गेला पाहिजे. आणि मग यासाठी आपल्याकडे काही छोटेसे कार्ड पेपर असतील, पुठ्ठे असतील, त्याच्यावर आपण छानसं सुंदर अक्षरात लिहून नेलं आणि ते ठिकठिकाणी ठेवून दिलं तर इतर पर्यटक सुद्धा ते वाचू शकतात. काही वेळेला कागदी पिशव्या, त्याच्यानंतर खाद्यपदार्थांचे जे काही डिश असतात, कप असतात, प्लास्टिकची साधनं असतात, या गोष्टी आपण त्या वेळेला वापरल्यानंतर लगेच त्या योग्य ठिकाणी सांभाळून ठेवायच्या आणि परतीच्या प्रवासात त्याचं वितरण करायचं. त्यानंतर त्या क्षेत्रातील इतर पर्यटकांना सुद्धा आपण माउथ पब्लिसिटीच्या माध्यमातून म्हणा किंवा एखादं छोटंसं पथनाट्याच्या माध्यमातून म्हणा किंवा काही घोषणा किंवा सुभाषितं, स्लोगन्स ह्याच्या माध्यमातून सुद्धा जनजागृती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण मुळातच आपण ऐतिहासिक वारसा असलेल्या ठिकाणी सुद्धा क्षेत्रभेटीच्या माध्यमातून अनेकदा जातो. मग तो किल्ला असेल, गढी असेल, तीर्थक्षेत्र असेल आणि मग अशा ठिकाणी आपण कचरा न करणं, इतरांकडून कचरा न होऊ देणं हा एक आपल्या नीतिमत्तेचा भाग असतो, एक मूल्य शिक्षणाचा भाग असतो आणि ते अभ्यासात 4 गुणांसाठी तर आहेच पण प्रत्यक्ष जीवनविषयक मूल्य म्हणून आपल्याला अंगीकारलं पाहिजे. अशाच एका पुढच्या प्रश्नाकडे आपण वळतोय. तिचे खोरे यांतील मानवी वस्त्यांमधील फरक स्पष्ट करा. बघा, थेट आपण उत्तराकडे चाललो की गंगा नदीचे खोरे हे भारतात पसरलेलं आहे तर ॲमेझॉन नदीचे खोरे हे ब्राझीलमध्ये पसरलेलं आहे. गंगा नदीच्या खोऱ्यांमध्ये सौम्य हवामान आहे तर ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यांमध्ये रोगट हवामान आहे आणि हे मानवी वस्तीवर प्रतिकूल अनुकूल निश्चितच परिणाम करतात. त्यानंतर गंगा नदीचे पाण्याचा विसर्ग हा मर्यादित आणि टप्प्याटप्प्यातून होत असल्यामुळे वाहतुकीस गंगा नदीचे पात्र चांगलं उपयोगात येतं. परंतु ॲमेझॉन नदीचा विसर्ग हा अतिवेगवान असल्यामुळे वाहतुकीसाठी फारसा उपयोग होत नाही. याचाच अर्थ वाहतुकीतल्या अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे मानवी वस्त्यांवर दोन्ही ठिकाणी परिणाम होतो. परिणाम एका ठिकाणी दाट तर दुसऱ्या ठिकाणी विखुरलेली साहजिकच आहे. त्याच्यानंतर गंगा नदीमध्ये आपल्या प्रवाहात आणलेल्या पदार्थांचं संचयन करून ठिकठिकाणी गाळाचे प्रदेश तयार केलेले आहेत
आणि अशा गाळाच्या प्रदेशामध्ये मृदा अतिशय सुपीक असते हे आपणास ठाऊक आहे. त्यामुळे गंगेच्या परिसरामध्ये, गंगेच्या खोऱ्यामध्ये शेती आणि शेतीवर आधारित उद्योगांचा विकास झाला. परंतु ॲमेझॉननं अशी परिस्थिती निर्माण केलेली नाही, कारण गाळाचं प्रमाणे नाही आणि विसर्ग प्रचंड जास्त आहे आणि त्यामुळे शेतीसाठी, वाहतुकीसाठी किंवा इतर काही उद्योगधंद्यांसाठी फारशी उपयोगात न आल्यानं इकडे वस्त्या दाट आहेत तर तिकडे वस्त्या विरळ आहेत. त्याच्यानंतर गंगा नदी ही भारतीय मैदानामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर पसरल्यामुळे या ठिकाणचं अनुकूल हवामान आणि मानवासाठी सुगमता निर्माण झालेली आहे. तर ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये प्रचंड मोठा भूभाग असूनही हवामान प्रतिकूल आहे आणि दुर्गमताच अधिक आहे आणि या गोष्टीमुळे एकीकडे केंद्रीय वस्त्या आहेत तर दुसरीकडे विखुरलेल्या किंवा विरळ वस्त्या आहेत. मित्रांनो, असे 4 ते 5 मुद्दे केवळ लक्षात ठेवून तुम्ही प्रत्येक मुद्द्यावर 1-2 वाक्य तुमचं मत स्पष्ट केलं तर एका उत्कृष्ट उत्तराची निर्मिती होऊ शकते आणि सगळे गुण तुम्हाला मिळू शकतात. तर मित्रांनो, आत्ता जी प्रश्नोत्तरे तुम्ही ऐकलीत यालाच पॅरेलल मी अजून काही 4-5 प्रश्न किंवा तशी त्यांची उत्तरं तुम्हाला तयार करण्यासाठी देत आहे. सगळे गुण मिळणार आहेत आणि म्हणून पुढील सरावासाठी मी काही प्रश्न देतोय, ते तुम्ही व्यवस्थित मुद्देसूदपणे तयार करा. प्रश्न 1 की क्षेत्रभेटीची पूर्वतयारी कशी कराल आणि क्षेत्रभेटीसाठी सोबत कोणतं साहित्य न्या. पुढचा प्रश्न आहे, स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागलं. पुढचा प्रश्न आहे, भारत आणि ब्राझील यांच्या प्राकृतिक रचनेतील फरक स्पष्ट करा. पुढचा प्रश्न आहे, लोकसंख्या वितरण व हवामान यांचा सहसंबंध उदाहरण देऊन स्पष्ट करा. पुढचा प्रश्न आहे, भारत आणि ब्राझील यांना कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागते. पुढील प्रश्न, ब्राझीलमधील संदेशवहन आणि भारतामधील संदेशवहन यांमधील फरक स्पष्ट करा. पुढील प्रश्न, भारताच्या हवामानामध्ये हिंदी महासागर आणि हिमालय पर्वत यांचे महत्त्व स्पष्ट करा. मित्रांनो, प्रत्येक धड्यावर एक प्रश्न असा छान पद्धतीने तुम्ही तयार केला की तुमची परीक्षाविषयक गरज आहे ती पूर्ण या ठिकाणी होऊ शकते आणि तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं पेपर लिहू शकता. त्याचबरोबर पाठ्यपुस्तकाचं उत्तम वाचन करा, एकाग्र अभ्यासाला वेळ द्या. अभ्यास जसजसा होत जाईल तसतसा आत्मविश्वास वाढतो. लक्षात ठेवा, परीक्षेची सुरुवात तुमची खूप चांगली झालेली आहे, परीक्षेमध्ये सगळे तुमचे पेपर्स खूप चांगले गेलेले आहेत. मात्र परीक्षेचा शेवट अतिशय गोड व्हावा असं वाटत असेल तर या छोट्याशा कृतीपत्रिकेवर खूप चांगली मनापासून मेहनत करा आणि हे 2 व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आत्मविश्वासानं परीक्षेला सामोरं जा, यश आपली वाट पाहत आहे. मित्रांनो, व्यस्त राहा, स्वस्थ राहा आणि मस्त राहा. धन्यवाद.